हेलो स्टूडेंट्स, हाउ आर यू। आज हम सीखने वाले हैं एक नया चैप्टर, चैप्टर नंबर 8, हमारे सिलेबस का चैप्टर नंबर 8, ट्रांजिशन एंड इनर ट्रांजिशन एलिमेंट। ये वर्ड जो है ट्रांजिशन एंड इनर ट्रांजिशन, एलिमेंट, ये वर्ड आपके लिए नया नहीं है। ओके, हमने ये हमारे 10th स्टैंडर्ड से इसके बारे में जानकारी ली है। ट्रांजिशन, इनर ट्रांजिशन एलिमेंट क्या होती है, इसकी प्रिलिमिनरी जो जानकारी होती है, वो फर्स्ट इंफॉर्मेशन इसकी जो भी है वो हमारे पास में ऑलरेडी मौजूद है। इसको थोड़ा डिटेल्स में हम क्या करने वाले, इस साल इसको स्टडी करने वाले। हमें एग्जैक्टली मालूम है कि ट्रांजिशन एलिमेंट्स क्या होते हैं। ट्रांजिशन एलिमेंट्स बिलोंग करते हैं डी ब्लॉक को, डी ब्लॉक। ओके, हमको मालूम है हमारे पास में कितने ब्लॉक्स होते हैं, 4 ब्लॉक्स होते हैं। कहां पर होते हैं, पीरियोडिक टेबल में होते हैं। करेक्ट। कौन से ब्लॉक होते हैं भाई, वो होते हैं एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक और एफ ब्लॉक। इसमें के जो डी ब्लॉक के जो एलिमेंट्स होते हैं ना, वो बिलोंग करते हैं, ये ट्रांजिशन एलिमेंट जो होते हैं ना, वो ट्रांजिशन एलिमेंट इस ब्लॉक को क्या करते हैं, बिलोंग करते हैं। और जो आईयूपीएसी कन्वेंशन है, जो हमारा आईयूपीएसी के हिसाब से जो पार्ट है, आईयूपीएसी के हिसाब से जो पार्ट है, तो ट्रांजिशन मेटल जो होते हैं, ये सब मेटल्स होते हैं। और ट्रांजिशंस के जो एलिमेंट है वो सब कैसे मेटल है। तो ट्रांजिशंस जो मेटल्स होते हैं वो उनका हमेशा इनकम्प्लीट डी सबशेल होता है। इनका ट्रांजिशन एलिमेंट्स का क्या होता है, इनकम्प्लीट, इनकम्प्लीट क्या कहा था हमने, इनकम्प्लीट डी शेल्स, डी सबशेल। हाँ, एक आध बार एकदम ब्लॉक हो जाता है। इनकम्प्लीट डी सबशेल, ऐसे जी डबल, इनकम्प्लीट डी सबशेल्स होता है। और हमेशा ये क्या देते हैं हमको, कटायंस प्रोवाइड करते हैं। These elements always provides what, cations। और इनकी जो प्रॉपर्टी होती है, एग्जिबिट्स देयर प्रॉपर्टी बिटवीन द S ब्लॉक एंड P ब्लॉक। एग्जिबिट्स प्रॉपर्टीज, हर प्रकार की प्रॉपर्टीज एग्जिबिट्स प्रॉपर्टीज बिटवीन दोज ऑफ S ब्लॉक, S एंड P ब्लॉक, S एंड P ब्लॉक, इनके बीच में ये रहते हैं हमेशा। ओके, और मॉडर्न पीरियोडिक जो टेबल है हमारा, उस टेबल में ये आते कहां पर है भाई, तो मॉडर्न पीरियोडिक टेबल में ये आते हैं हमारे पास में ग्रुप नंबर 3 से लेके 12 तक। कहां पर आते हैं ये आते हैं ग्रुप नंबर 3 to 12, ग्रुप नंबर 3 to 12। और कहां प्लेस किए जाते, पीरियड में कौन से किए जाते हैं, तो पीरियड होता है वो फोर्थ पीरियड, फिफ्थ पीरियड, सिक्स्थ पीरियड और सेवंथ पीरियड। इसमें हमको ये जो एलिमेंट जो होते हैं, ट्रांजिशन एलिमेंट जो होते हैं, वो हमको मिलते हैं। ओके, और 3 से लेके 12 तक इतनी जानकारी है। और इनका जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन जो होता है, वो हमेशा डी ऑर्बिटल के हिसाब से ही होता है। और n माइनस उसका जो मेन शेल जो होता है, उस मेन शेल से एक कम, जो मेन शेल असतो त्याच्यापेक्षा एकनी कमी। आता उदाहरणार्थ याचं कॉन्फिगरेशन जर आपल्याला लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो, याचं कॉन्फिगरेशन आपण लिहिणार आहोत आपण n-1 d 1 to 10 आणि करेक्ट पक्का, आणि s साठी आपण आणि n s 1 और 2।
NS1 N क्या होता है? N म्हणजे काय? तो मेन सबशेल. त्याच्यापेक्षा एक कमीचा म्हणजे फोर्थ शेल मध्ये आहे. फोर्थ शेल म्हणजे काय झालं? फोर्थ शेल म्हणजे फोर्थ पिरियड. फोर्थ पिरियड मध्ये जर हा असेल तर याचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? 3D 1 to 10 आणि 4S 1 to 2. केव्हाच असणार आहे? जेव्हा हे आपल्या फोर्थ पिरियडला असेल तर. फिफ्थ पिरियडला असेल तर 4D 1 to 10 5S 1 or 2. सिक्स्थ पिरियडला असेल तर 5D 1 to 10 6S 1 or 2. ऑन सेवन्थ पिरियडला जर असेल तर 6D 1 to 10 7S 1 to 2. या प्रकारचा हा पार्ट असतो. ओके. आणि याची जी हा पार्ट असतो पहिला, हा सुरू होतो स्कॅन्डियम पासून, म्हणजेच ॲटॉमिक नंबर 21 टू झिंक ॲटॉमिक नंबर 30. हा इथनं सुरू झालेला असतो, स्कॅन्डियम टू झिंक. त्याच्या खालचा जो चालू होतो ट्रान्झिशन इटरबियम 39 टू कॅडमियम CD 48. हा लॅन्थनम पासून सुरू होतो. तुम्ही म्हणाल सर हा तर लॅन्थॅनाइट सिरीजचा आहे. बरोबर आहे, आपण त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. हा जो पार्ट सुरू होतो तो मर्क्युरीवर येऊन थांबतो. मर्क्युरीचा ॲटॉमिक नंबर किती असतो बाबा? 80. करेक्ट. आणि लॅन्थॅनमचा असतो 57. आणि हा ॲक्टिनियम पासून सुरू होतो आणि हा ॲक्टिनियम पासून सुरू होतो आणि हा संपतो कुठे? काहीतरी क्युरियम. करेक्ट, क्युरियम. क्युरियमचा फॉर्म्युला असतो CN, म्हणजे सिम्बॉल असतो CN आणि त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 112. करेक्ट, 112. ओके. तर ॲक्टिनाइट पासून सुरू होतो. ओके. आणि हा संपतो कुठं? ॲक्टिनियम पासून सुरू होतो आणि क्युरियमला हा संपतो. खूप जास्त विचार नाही, पण पहिली जी सिरीज आहे स्कॅन्डियम टू झिंक ही मात्र आपल्याला फार महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला घ्यावं लागतं. हा इंट्रोडक्शन पार्ट आहे. या वर्षाला हा पार्ट फक्त या वर्षासाठीच हा ओमिट करण्यात आलेला आहे, पण इंट्रोडक्शन जर माहीतच नाही तर आपण समोर काही जाऊ शकतो म्हणून आपण हा इंट्रोडक्शनचा पार्ट घेतलेला आहे. त्याच्यानंतर या एलिमेंटची, ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन आपल्या पिरियडिक टेबलमध्ये असते कुठे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तो पिरियड असतात 4 to 7 आणि ग्रुप असतात पिरियड 4, 5, 6 and 7 आणि ग्रुप्समध्ये किती असतात? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. या 3 to 12 आपण हे खूप कन्फ्युजन होऊन जाईल म्हणून आपण असं म्हणूया ग्रुप 3 to 12 पिरियड 4 to 7 या हिच्यामध्ये आणि ग्रुप 3 ते 12 मध्ये हे सर्व एलिमेंट्स काय करतात? प्लेस झालेले असतात. दे आर प्लेस इन बिटवीन S and P ब्लॉक. S and P ब्लॉकच्या मधामध्ये हे D ब्लॉकची एलिमेंट्स आपल्याला मिळत असतात. ओके. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजा जर आपल्याला लिहायचं असेल यांचं, ती मी तुम्हाला सांगितलं की मेन शेलपेक्षा एकनी कमी जो D असेल त्यामध्ये 1 ते 10 इलेक्ट्रॉन्स. ओके. साधारणतः स्कॅन्डियम पासून सुरू होतो. स्कॅन्डियमचा सिम्बॉल असतो SC, ॲटॉमिक नंबर असतो 21. ॲटॉमिक नंबर किती असतो? 21. आणि 21 जर असेल आणि त्याच्या अगोदर आणि तो एंड कुठं होतो? झिंकला एंड होतो, ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 30.
ओके. आणि याचा प्रिव्हियस वाला जो नोबल गॅस असेल तो कोणता असेल? अरॅगॉन. अरॅगॉनच्या नंतर हे आलेले असतात, ह्या पार्ट आला असतो हा. ओके. म्हणजे अरॅगॉन पर्यंतचं जे आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते जसच्या तसं असतं. म्हणून स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण काय लिहित असतो? पहिल्यांदा कोर ऑफ अरॅगॉन. म्हणजे अरॅगॉन पर्यंतचं पार्ट जसेच्या तसाच आपल्याला दिलेला आहे. पक्का? या अरॅगॉनच्या नंतर कुठला असतो? अरॅगॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर किती असेल? ॲटॉमिक नंबर त्याचा अरॅगॉनचा बोला. करेक्ट. याचा किती असतो? हा 18. ओके. हा लिहिताना आपण कसा लिहितो? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3s2 3p6. ओके. मग याच्यानंतरचा नेक्स्ट जो येतो तो कुठला असतो? अरॅगॉनच्या नंतर येणारा तो म्हणजे पोटॅशियम. कोणता असतो? पोटॅशियम, के. ओके. 19 नंबर. करेक्ट. डेफिनेटली काय असणार आहे? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s1 4s1. पक्का? कारण का चौथ्या ग्रुपमध्ये हा सुरू झालेला असेल. आणि याच्यानंतरचा असतो तो म्हणजे कॅल्शियम. ॲटॉमिक नंबर 20. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. चौथ्या पिरियडमध्ये गेलेत म्हणून हा चौथा जो मेन शेल आहे हा सुरू झालेला असतो. गंमत इथून सुरू. आता इथून इतका जो पार्ट असतो ना हा प्रत्येक वेळेस आपण लिहिणार नाही. याच्यासाठी आपण काय लिहितो असतो? कोर ऑफ अरॅगॉन. म्हणजे अरॅगॉन पर्यंतचा पार्ट हा जसा तसा, म्हणजे 3p6 पर्यंतचा पार्ट हा जसाच्या तसा आहे. आणि याच्यानंतर जो पार्ट बनतो तो म्हणजे कुठला असतो? तो म्हणजे स्कॅन्डियम. ॲटॉमिक नंबर 21. आणि जेव्हा 21वा इलेक्ट्रॉन हा एंटर होतो तेव्हा मात्र अकॉर्डिंग टू अबोज प्रिन्सिपल हा डी सबशेल मध्ये जातो. आणि तो सुद्धा कसा असतो? पेन अल्टिमेट डी शेल. म्हणजे त्याच्या अगोदरच्या मेन सबशेलच्या एक कमी जो शेल असतो त्या शेलच्या डी ऑर्बिट्स मध्ये हा इलेक्ट्रॉन 21 नंबरचा इलेक्ट्रॉन काय होतो? एंटर होतो. आणि यामुळे याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपण लिहितो कोर ऑफ अरॅगॉन. करेक्ट. आधी 4s2 लिहा किंवा 4s2 आधी लिहिलेलं केव्हाही चांगलं. आणि मग 3d1 3d1. ओके. आणि मग याच्यानंतरचे प्रत्येक किंवा एखाद्याने असं लिहिलं स्कॅन्डियम इज इक्वल्स टू कोर ऑफ अरॅगॉन 3d1 4s2 तरी हरकत नाही. मार्क याला तितकेच मिळतील. जेवढे वरच्याला जेवढे मार्क मिळतील तेवढेच याला सुद्धा आपल्याला मार्क मिळणार आहेत. तर स्कॅन्डियमच्या नंतर टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. ही पहिली आपली काय आहे? ट्रान्झिशन सिरीज आहे. पहिली फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज जी 4th पिरियडला अप्लिकेबल असते. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे एक लंबी कतार आहे. आणि स्टार्ट फ्रॉम 4th period. And in groups 3 to 12. मग या 3 to 12 च्या ग्रुपमध्ये पहिला जो पार्ट आलेला असतो तो कुठला असतो? तो म्हणजे आपला स्कॅन्डियमचा. तो कुठला असतो आपला पार्ट? स्कॅन्डियमचा पार्ट असतो. एक मिनिट मला पेन चेंज करू द्या. ओके. पहिला इथे पार्ट कसं असतो? स्कॅन्डियम. त्याच्यानंतर टिटॅनियम किंवा कोणी टीटीएम असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट
निकेल, कॉपर आणि सगळ्यात शेवटी आपण काय लिहितो, झिंक. एवढे हे 10 जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स आपल्या पहिल्या ग्रुपला येतात. यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी पुन्हा एकदा हे लिहितोय, थोडंसं एका लाईन मध्ये आपण लिहिण्याचा प्रयत्न करू. याला आपण स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि हा झिंक. स्टार्ट कुठून होतो, तिसऱ्या ग्रुप असून ते 12व्या ग्रुप पर्यंत. पहा मोजा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अँड 12. आणि याचा ॲटॉमिक नंबर कुठून चालू होतो, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 and 30. So this is our first ट्रान्झिशन सिरीज. आणि मग ट्रान्झिशन सिरीज मध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉन्स याला एंटर करतो, आपण याचा जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहितो की n-1 d, n-1 d 1 to 10 4s, सॉरी 4s नाही, आपण जनरल लिहितोय त्यामुळे आपल्याला n लिहावं लागेल, n 1 to 2. आता n म्हणजे काय, मेन शेल. हा मेन शेल हा स्टार्ट करून झाला आपला, स्टार्ट फ्रॉम 4th पिरियड. म्हणजे n इज इक्वल टू किती येणार आहे इथे, 4. मग 4 - 1 जर केला तर किती येणार आहे, 3. मग 3d म्हणजे याचं जर कॉन्फिगरेशन आपल्याला जर लिहायचं काम पडलं तर आपण कसं लिहिणार आहोत, 4 - 1 म्हणजे 3 हा d. ओके. आणि हा n म्हणजे काय, 4 आहेच, म्हणजे 4s हा किती, 2. आणि नवीन जो इलेक्ट्रॉन आहे 20, कारण की याच्या अगोदर आपण जेव्हा कॅल्शियमचं बघितलेलं होतं तर कॅल्शियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 20, सॉरी ॲटॉमिक नंबर होता 20. आणि आपण याला लिहिलो होतो कोर ऑफ ॲरागॉन 4s. काय लिहितो आपण, कोर ऑफ ॲरागॉन 4s2. आणि जेव्हा नवीन इलेक्ट्रॉन आला, 21वा इलेक्ट्रॉन आला, तेव्हा तो अकॉर्डिंग टू अबूज प्रिन्सिपल तो कुठे गेला होता, आपला डी मध्ये गेला. आणि त्यामुळे पहिला इलेक्ट्रॉन इथे गेला, त्यामुळे आपण काय लिहू शकतो याला 3d14s2. 3d14s2. मला असं वाटते तुम्हाला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन स्कँडियमचं 3d14s2 कसं लिहिलं हे समजलेलं असावं. याच्यानंतर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे असतात ते प्रत्येकाचेच आपल्याला लिहू शकतो आपण. म्हणजे 4th मधले, 5th मधले, 6th मधले आणि 7th पिरियड मधले जेवढे काही आपले हे आहेत इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे 3D सिरीजचे, म्हणजे हे झाले कुठले 3D सिरीज. 3D सिरीजचे जे होतात यांचा आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जनरल मध्ये लिहू शकतो, कोर ऑफ ॲरागॉन 3D मधले म्हणून 3D 1 to 10 4s2. 1 or 2 काही लिहू शकतो, 1 to 2, 0 to 2 पण लिहू शकतो, काही विषय नाही येतो, 1 to 2. ओके. 4D सिरीजचे जे असतात यांचा आपण लिहित असतो कोर ऑफ ॲरागॉन. ज्यांचा कोणता येत असतो, क्रिप्टॉन येत असतो, म्हणून कोर ऑफ क्रिप्टॉन. आता 4D 1 to 2 5s, कोणता येतो ना, 5s, करेक्ट, 5s 1 to 2. ओके. त्याच्यानंतर 5D ची सिरीज असते, ती आपण आता ॲरागॉन झाला, क्रिप्टॉन झाला, आता असतो झिनॉन. मग कोर ऑफ झिनॉन लिहायचं त्याला 4D ने, सॉरी आता 5व्या डीचा आहे म्हणून पुन्हा इथे 5D 1 to 10 आणि 6 एक जास्त त्याच्यापेक्षा 6s 1 to 2. ओके. आणि 6D सिरीजचा आपण येतो कोर ऑफ, करेक्ट, आर 6D 1 to 10 7s 1 to 7s 1 to.
खूप काही हार्ड नाही आहे, आपण सहज आपण याचा हे करू शकतो. मी तुम्हाला एक्झॅक्टली हा जो टेबल आहे, हा टेबल आपल्या बुक्समध्ये, टेक्स्टबुकमध्ये आपल्याला भेटलेला आहे. तो मी तुम्हाला जस्ट 1 मिनिटात दाखवतो. पहा की तुम्हाला त्याच्यावरून पटकन समजतं की आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आहे. ओके, जस्ट मिनिट मी आणतोय. See, now this is the exactly periodic table in which we can see all the 4 blocks. That is the S block, then this is the P block, this is our D block, and this is our F block. Okay, so we can say that D block is in between S and P block. And from where? From the scandium, from the atomic number 21 to atomic number 30, that is the from group number 3 to group number 12. So these are the exact position of transitions element, and they are starting from the 4th period. Just see the period. This is the first period, second period, third period. The period belongs to the hydrogen is of the first period, then from the lithium is the second period, then from the sodium is of the third period, and from the potassium is of the fourth period. So this atomic number 19 is start from the 4th period, and after the 2 elements, that is the potassium and calcium, we get the scandium atomic number of 21. Okay, so from this 21 to this 30, these elements are all elements are said to be what? The transition element, and they are the metals. They are the metals and having the metallic property between the S and P block elements. They exhibits the property between S and P blocks, and that's why it is said to be a transition element. It is said to be what? Transition elements. Okay, sorry. So and for the electronic configurations, we can say that कि इसके जितने भी हम लिखते कॉन्फ़िगरेशन लिखते, तो जो मेन शेल शुरू होता है इनका, तो ये कहाँ से स्टार्ट हो रहे भाई? तो 4th से स्टार्ट हो रहे. तो 4 में से 1 माइनस करो तो वो आ जाता है 3. सो उसका सब शेल का एक कम जो पार्ट होता है, तो 4th शेल में है तो उससे एक कम, तो 3D, तो 3D 1 to 10, और 4S जो है वो तो मेन शेल रहता ही है, उसमें या तो एक रहता या फिर 2 रहते. ओके, अब इनमें बहुत सारा थोड़ा वो कॉम्प्लिकेशंस है, जैसे कि क्रोमियम में और कॉपर में, क्रोमियम में और कॉपर में थोड़े बहुत वेरिएशंस आते हैं एज कंपेयर टू नॉर्मल पार्ट्स. तो वो क्या होता है वो भी अपन अभी देखते हैं.